भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू। अटारी बॉर्डरचे दरवाजे हे उघडण्यात आले, मात्र भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाकिस्तानकडून प्रवेश बंदी। काही पाकिस्तानी नागरिक 2 दिवसांपासून अटारी बॉर्डरवर अडकले, तर पाककडून आपल्याच नागरिकांना नो एंट्री। आई पाकिस्तानी पण लेकराचं नागरिकत्व भारतीय असल्यामुळे पाकिस्तानी सरकारकडून परत येण्यासाठी चिमुकल्याला परवानगी। भारताकडून पाकिस्तानला आणखी एक धक्का। पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफचं युट्यूब चॅनल भारताकडून ब्लॉक, तर माजी पंतप्रधान इम्रान खानचं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा बंद। एनआयएचं पथक पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन करणार। एनआयएचं पथक अत्याधुनिक उपकरणासह बैसरन खोऱ्यामध्ये दाखल। उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसच्या हवाई पट्टीवर राफेल, जॅग्वार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग ड्रिल। आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक्सप्रेसवेची व्यवहार्यता तपासली जाणार। पहलगाम हल्ल्यानंतर 3000 जण पोलिसांच्या ताब्यात, कसून चौकशी सुरू। 10 वर्षांपूर्वी दगडफेकीत सहभागी असलेल्या तरुणांची ही चौकशी। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचा पाकिस्तानला इशारा। पहलगाम हल्ल्याची आता ॲक्शन बघा। सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर CR पाटील यांचं मोठं वक्तव्य। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचलमधील कुलू जिल्ह्यामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, तर सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा आपत्कालीन विभागाला ईमेल। पोलीस प्रशासन आणि सैन्य दल अलर्टवर। कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? मी तर दिलेलं नाही। शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांनी हात झटकले। रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांचा समन्स। उद्या चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश। जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये चौकशी होणार।